मित्रांनो, उत्तर भारतीय गोबर पट्ट्यातील एक भोंदू महाराष्ट्रामध्ये येत आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचा उद सुरू आहे. अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना सुद्धा हा एक अशोक खरात याचाच जत्रेत हरवलेला भाऊ असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि तो चक्क महाराष्ट्रात नव्हे तर चक्क बीडमध्ये येत आहे. आणि आमदार सुरेश धस ज्यांना रुपाली चाकणकर बनण्याची घाई झालेली आहे, ते आमदार सुरेश धस त्या दादा महाराजाची मिरवणूक काढत आहेत. त्या दादा महाराजाचे अनेक दावे आहेत, लक्षात ठेवा. सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त तळ हातामध्ये त्या खोलग्यामध्ये बसन तेवढं पाणी घेऊनच ते नर्मदा नदीची परिक्रमा करतात. काही असे दावे आहेत की दिवसभरामध्ये फक्त 1 गिलास नर्मदा जल ते पितात आणि कसलंही अन्न खात नाहीत. रोज 30 किलोमीटर पैदल यात्रा करतात आणि 17 ऑक्टोबर 2020 पासून त्यांनी अन्न घेतलेलं नाही. मित्रांनो, हे असे अजब गजब दावे करून लोकांना फसवत असतात. प्रत्यक्ष सरकारची यांना साथ असते. सरकार प्रायोजित हे भोंदू आहेत मित्रांनो, आणि हे समाज नासवण्याचं काम करत आहेत. ज्या पद्धतीने अशोक खरात साप काढायचा 20 फुटी वगैरे काहीतरी लोकांना फसवण्यासाठी, आणि त्यामध्ये बडे बडे IAS IPS अधिकारी ज्यांना आपण हुशार म्हणतो, ज्यांच्या डोक्यामध्ये आपण मेंदू आहे असं म्हणतो, असे लोक त्याला फसायचे. अगदी त्याच पद्धतीने 2020 पासून 26-6 वर्ष झालं याने अन्न खाल्लेलं नाही. फक्त रोज 1 ग्लास पाण्यावर हा जगत आहे. अशा अफवा पसरवण्यामध्ये हे लोक माहीर असतात मित्रांनो. आणि यांना फसण्यामध्ये तर आपली भोळी भाबडी जनता ही अत्यंत माहीर असते. आणि यांचा प्रचार प्रत्यक्ष कोण करतं माहिती आहे का? यांचा प्रचार आणि प्रसार प्रत्यक्ष ज्या पद्धतीने रुपाली चाकणकर यांनी केला, अगदी त्याच पद्धतीने सुरेश धस सारखे आमदार या लोकांचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि यावर येथील भोळी भाबडी जनता विश्वास ठेवते. लक्षात ठेवा, आज आपण स्वतःला एज्युकेटेड म्हणतो, शिक्षित समजतो, सभ्य समाज समजतो, परंतु हा सगळा हे सगळे लोक फार मेंटल झालेले आहेत. लक्षात ठेवा, बुद्धी नावाची गोष्ट या लोकांमध्ये शिल्लक राहिलेली नाही. बघा, अगोदर मी तुम्हाला सुरेश धस नेमकं काय म्हणत आहेत तो व्हिडिओ सुद्धा पहा, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर या दादा महाराजाचा जो दावा आहे की त्याने फार ह्या शिक्षित लोकांना फार येड्यात काढण्याचं काम केलेलं आहे. मी फूक मारून सुद्धा कोणताही आजार दुरुस्त करू शकतो, असे तो अजब गजब दावे करत आहे. मित्रांनो, तुम्ही समाज म्हणून समाजातील शिक्षित असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, किंवा तुम्ही किमान 10वी जरी शिकला असाल, लक्षात घ्या तुम्ही किती दिवस यांना बळी पडणार आहात. आज हा दादा महाराज बीडमध्ये येत आहे. सुरेश धस त्याची मिरवणूक काढत आहे. तिथं पोलीस असतील, SP आहेत. SP यांना माहीत आहे. SP यांनी त्याच्यावर जादू टोना कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे, त्याला अटक करणं गरजेचं आहे. परंतु तसं न होता त्याला तिथं पोलीस संरक्षण भेटणार. तिथं फार शिकलेले लोक, शिकलेले अडाणी या लोकांना म्हटलं तरी हरकत नाही, ते तिथं येणार. हे फार भयानक आहे मित्रांनो. याच्याविषयी जास्त सांगण्यापेक्षा अगोदर सुरेश धस नेमकं काय म्हणत आहेत पहा, आणि त्यानंतर तो दादा महाराज नेमका काय दावा करत आहे ते सुद्धा पहा. आपलं मत. भारत देशातील एकमेव 6 वेळा फक्त तळ हाताच्या वरती बसणारं जेवढं पाणी आहे तेवढ्या पाण्यावरती नर्मदा परिक्रमा करणारे एकमेव अवधूत सिद्ध दादा गुरु महाराज हे उद्या सायंकाळी 4 वाजता पाटोदा येथे येत आहे. अगोदर मिरवणूक आणि त्याच्यानंतर त्यांचं दर्शन त्या ठिकाणी होणार आहे. मी आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आष्टी, पाटोदा, शिरूर या 3ही तालुक्यातील सर्व जनता जनार्दनाला आणि भाविक भक्तांना त्या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी पाटोद्याला यावं. अब ज्ञानी पढ़े लिखे बोलते हैं अरे ये सब क्या कर रहे हैं.
अरे ये थूक नहीं, वायु चिकित्सा है। वायु से भी हम व्याधियों का नाश करते हैं, प्रामाणिकता है हमारी। हम वायु से, वाणी से, सबसे, अरे हमारे पास शक्तियां प्रत्यक्ष है, हमें कोई दूसरे विधि विधान की आवश्यकता नहीं। मित्रांनो, आमदार सुरेश धस या दादा गुरुला महाराष्ट्रामध्ये आणून मिरवणूक काढत आहे आणि आमदार सुरेश धस यांना नेक्स्ट रुपाली चाकणकर बनण्याची घाई झालेली दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये एवढं भोंदूगिरीचं प्रकरण समोर असताना सुद्धा या लोकांचे जर डोळे उघडत नसतील तर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे आणि आपले आमदार सुरेश धस यांना सांगणं गरजेचं आहे, असा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र नासवण्याचं काम करू नका। हा महाराष्ट्र शिवराय फुले शाहू आंबेडकर या नावाने ओळखला जातो। हा महाराष्ट्र मौली ज्ञानोबारायांच्या, संत नामदेव महाराजांच्या, संत एकनाथ महाराजांच्या आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या नावाने ओळखला जातो। असा महाराष्ट्र नासवण्याचं काम सुरेश धस तुम्ही करू नका आणि रुपाली चाकणकर बनण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, मंत्री राहिलेले आहात। लक्षात घ्या, तुमच्या प्रती आमच्या मनामध्ये सहानुभूती आहे, परंतु त्याचा गैरफायदा घेऊ नका। महाराष्ट्राचं गोरगरीब जनतेचं वाटोळं करू नका। तुमच्या या कृतीचा जाहीर निषेध आहे। मित्रांनो, सर्वांनी ताकदीने विरोध करा। जर आज तुम्ही घाबरलात बोलायला तर उद्या हे तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाहीत। आपलं मत नक्की मांडा।